पंचायत समिती या ठिकाणी आहोत। बीडीओ साहेब खरात साहेब आपल्या बरोबर आहेत। खरात साहेब, एक क्रीडा स्पर्धा चालू आहेत, वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार. आपण या ठिकाणी पंचायत समिती मंडळ अंतर्गत आपण पंचायत समिती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ स्थापन केलेलं आहे। हे मंडळ स्थापन करण्यामागचा उद्देश हा एकच आहे की आपण जे कर्मचारी वर्षभर काम करत असतो आणि वर्षभर काम करत असताना आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही, म्हणून कर्मचाऱ्यांचे जे अंगभूत जे गुण आहेत त्यांना जरा थोडंसं खेळाच्याबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, खेळायला मिळावं, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्यामुळे त्यांचे कलागुण दाखवण्याची त्यांना संधी मिळावी आणि जे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करतात त्यांचा गुणगौरव करण्यात यावा, यासाठी आदर्श कर्मचारी पुरस्कार अशा प्रकारचं स्वरूप त्या कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचं असणार आहे। त्या अंतर्गत आम्ही आता 13, 14, 15 हे 3 दिवस आम्ही विविध स्पर्धांचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। महिलांसाठी आणि पुरुष वर्गांसाठी बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट असे विविध गेम आम्ही या ठिकाणी घेत आहोत। याला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व विभागांचा मिळालेला आहे। सर्व विभाग या ठिकाणी यामध्ये सहभागी होऊन हे स्पर्धा खेळत आहेत। आज दुपारी खास महिलांसाठी विशेष कार्यक्रम आपण होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी मला वाटतं आत्तापर्यंत 65 नावं महिलांच्या या ठिकाणी आलेली आहेत। दुपारी हा कार्यक्रम होणार आहे। आजच संध्याकाळी बॅडमिंटनचा स्पर्धा होणार आहे। व्हॉलीबॉल आणि चेस आणि कॅरम या स्पर्धा आता सुरू आहेत। उद्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आम्ही या ठिकाणी ग्राउंड कोणतं दुतरोलीच्या ग्राउंडवरती आम्ही क्रिकेटच्या स्पर्धाचा शुभारंभ आम्ही पंचायत समिती सन्माननीय सदस्य जे निवडून आलेले आहेत त्यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत। यामध्ये कुठले कुठले विभाग सहभागी झालेले आहेत? यामध्ये सर्व विभाग, पंचायत समितीकडचे आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, आरोग्य विभाग हे सर्व विभाग या ठिकाणी सहभागी झालेले आहेत।